येवल्यात कोटमगाव उड्डाणपुलावर टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार तर एक तरुण जखमी. नाशिकच्या येवल्यात अपघातांचे सत्र सुरूच असून अनेक निष्पातांचे बळी यात जात आहे. वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक हे प्रमुख कारण असून सकाळच्या सुमारास कोटमगाव उड्डाणपुलावर येवल्याहून कोटमगावच्या दिशेने जात असताना दुचाकीला पाठीमागून टँकरने धडक दिली. या धडकेत कुसुम बाळू कोटमे या महिलेच्या जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार तरुण किरकोळ जखमी आहे. दरम्यान पळून जाणाऱ्या टँकर चालकाला नागरिकांनी पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले आहे. त्या दुर्दैवी घटनेनंतर वाढलेल्या व विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रशासन गप्प का, हा सवाल निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली अतिक्रमणे काढणार केव्हा देखील सवाल निर्माण झाला आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, येवला.